चांदूर तालुक्यातील दानापूर या 200 लोकसंख्या असलेल्या गावात पांदन रस्ता आणि इतर विविध घटनांना घेऊन गावातील अनुसूचित जातीच्या काही लोकांनी न्याय मिळावा म्हणून गावाशेजारी पाझर तलाव येथे आंदोलन सुरू केले असून अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करावी, शेतातून रस्ता मिळावा आणि नुकसान भरपाई मिळावी अशा मागण्या आंदोलनकर्त्यांच्या आहेत। अनुसूचित जातीतील समाजाच्या लोकांच्या शेतात जाणारा पिढीजात रस्ता बंद करण्यात आल्याने या लोकांच्या शेतीची मशागत तसेच शेतीची कामे खोळंबली। त्यानंतर सवर्णांकडून या दलित बांधवांना जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली। त्यामुळे या प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली। त्याबाबत चौघांवर गुन्हे दाखल झाले, परंतु कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे। त्यामुळे गावातील अनुसूचित जातीच्या लोकांनी गाव सोडून गावालगतच्या तलावावर ठाण मांडले आहे। शेतातील पिकांची गंजी पेटविण्यात आल्याचा आरोप सुद्धा एका शेतकऱ्याने केला आहे। धूर का दिसते बा असं म्हणून, अरे इकडे काय पेटलं काही का, असं मामांना सांगितलं चला जाऊ तिकडे, तर साजरा चांदीची गंजी जळत होती। हे माहित नाही, त्याला संशय म्हणून आहे। जाळल्या गेली 9:30च्या दरम्यान मी गेलतो त्याच्याबरोबर, फोन घेऊन केलता सगळं त्याच्याबरोबर मी गेलो। दरम्यान गाव सोडून या लोकांनी गावात असलेल्या मालमत्तेच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारवर सोपवली आहे। सदर प्रकरण हे गावातील पांदन रस्त्याला घेऊन असून त्यात गावातील काही मंडळी जातीय रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याच्या प्रतिक्रिया गावातील काही नागरिकांनी दिल्या आहेत। करण्यापासून मानगड त्यानं जाऊ दिलं नाही आम्हाला शेतातून, नाही जाऊ दिलं तर मग आम्ही हे गाव हे नेलं, ट्रॅक्टर नेलं, काळे आपलं मशीन नेली काढाले, त्यानं तो आमचं वापस पाठवलं। मग आम्ही यानं थैला नेऊन टाकल्या, यानं लोटातून ट्रॅक्टर काढला आणि बावर पेरला आमचं। कोणी नाही जाऊ दिलं? राजू ढगे हो, 5-6 जण होते ते आडवे, 5-6 जण होते ते। मग आमचा ट्रॅक्टर काय जाऊ दिला तरी माणसा यायनं आणि मग पोरानं लोटातून काढून तरी बाहेर पेरल्यावर आम्ही दुसऱ्या लोटातून जाऊ आम्ही वावर आपले त्या वावर केलं आतापर्यंत। हेच बेतच केल्यानंतर त्यानं काय केलं, आता पेरणी केली मस्त, गंजी मोठी यात लागली जी साहेब 3 एकराची गंजी होती, मी उभी जायली जी त्यानं स्वराला आली उभी जायली बापा, नाही ना केलं मी पाहिजे। एक पोरगी आहे, पोरगी मेली, पोरगी आहे त्या दुश्मनानं काय पोरग आहे बाबा, आणि बोकडे आहे ना माहिती जाऊन दिले। आता मी काय ना पैसे देऊ लोकांनी, ते ताडपत्र आणलं त्याची पैसे द्यायचे, रांगोळ केले लोक, घरी आले दोघं बापले झाकझूक करून, आणि त्याने एकदम जाऊनच टाकली, खतम केली। पहिला हेडमान्याला काढावं आपण, आता हेडम्यानं यायनं काय केलं आहे म्हणे, इथून हेडमाने आता नाही म्हणे ढगाच्या वारातून म्हणे आमची काय पूर मोडता काय म्हणे, वापस पाठवला, वापस आले मामाजीने रिपोर्ट केला। प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, पंकज मेश्राम, भीमशक्ती संघटना विदर्भ प्रदेशाध्यक्ष परिपा चरणदास इंगोले, दिलीप येळतकर, किशोर बोरकर यांनी भेटी दिल्या। शेतातून रस्ता मिळावा यासाठी सर्व तक्रारी, गावात कुठल्याही जातीय वाद नाही। गावातील निवृत्त पोलीस अधिकारी हे त्यांना त्यांच्या शेतात जायला रस्ता पाहिजे, त्यासाठी गावातील लोकांची दिशाभूल करीत त्यांना भडकविण्याचा प्रयत्न होत आहे। त्याचाच भाग म्हणून आमच्यावर खोटे आरोप व पोलीस तक्रार होत असल्याची प्रतिक्रिया राजेंद्र ढगे यांनी व्यक्त केली आहे। तुमच्यावर आरोप आहे की तुम्ही त्यांना वावरातून जाऊ देत नाही, तो परंपरागत रस्ता आहे, तुम्ही अडून धरला, तुम्ही ट्रॅक्टर जायला नाही, तुम्ही त्यांची गंजी पेटवली असंही त्यांचा आरोप आहे। तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे माझ्या शेतातून रस्ता नाही, आणि मी ज्या वेळेस त्यानं मला तहसीलदार साहेबांकडे आमची केस चालू आहे, तहसीलदारांना सांगितलं का बा माल काढू द्या, त्यासाठी मी जाऊ दिला होता ट्रॅक्टर, पण ते म्हणत होते, मी सांगितलं की आता 2-3 काढलेले चाकुली आहे तिथून घेऊन जा, खाली जागा आहे माझ्यावाली, तिथून त्यांना नेलं नाही, आणि ते म्हणत होते मला का बा मी इकडून नेतो तुरीतून, मी तिथं जाऊ दिला नाही एक। आणि दुसरी गोष्ट, माझ्या शेतातून रस्ता नसताना मी ट्रॅक्टर शेत त्यानं आतापर्यंत वाहिलंच नाही। आपल्या पवन भवरनं वाहिलेलं शेत आहे, मागच्या वर्षी त्यानंच वाहिलं होतं, यंदाही त्यानंच वाहिलं आणि पेरणं केलं, पेरणं केल्यानंतर त्यानंच पेरलं, त्याने पेरलं आणि ट्रॅक्टरवाल्याने ट्रॅक्टरवरून पेरून दिलं। ट्रॅक्टरवाल्याचा ट्रॅक्टर कोण अडवला नाही आहे, ट्रॅक्टर आलाच नाही तर अडवणार कसं आम्ही, आणि मी शिवगाड केली नाही। गंजी पेटवल्याचा आरोप आहे तुमच्यावर? हां, गंजी मी पेटवली नाही, मी त्यावेळेस कुठे होते हे तुम्हाला माहिती दी। ग्राम दानापूर इथं मागासवर्गीय लोकांच्या शेत शिवारामध्ये
गंजी जळल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे, ही वस्तुस्थिती आहे। या संदर्भामध्ये तक्रार अर्ज प्राप्त होताच पोलीस प्रशासनानं आम्ही ताबडतोब 435 IPC आणि अॅट्रॉसिटी कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा नोंद केलेला आहे। सध्या तपासाची प्रक्रिया ही चालू आहे। पांदन रस्त्याचा जो त्यांचं काही मागणी आहे विषय, तो महसूल विभाग अतिशय काळजीपूर्वक हाताळत आहे। लवकरच याचा तपास पूर्ण होऊन आरोपितांच्या विरुद्ध योग्य ते कायदेशीर कारवाई करण्यात येईल। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।